आज ना मी हे 3 व्हिडिओ शूट केलेले होते. हा वाला एक आणि दुसरा रेड कलरच्या साडीवरचा एक आणि परत ब्लाऊज कटिंगचा वगैरे आजचा जे पण डेली रुटीनचा आहे ते. तर असं केलं ना तर मग जेव्हा पण मी कटिंग करत असते, जर कटिंगचे किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ असतात ना तर ते मग मी जेव्हा शिवत असते किंवा कट करत असते ना तर तेव्हा मग साडी दाखवा, मग परत ते बंद करा, मग परत कटिंग दाखवा, शिवायचं दाखवा, मग ते हे असं सगळं करत बसण्यामध्ये ना तर बराच वेळ जातो. अख्खा दिवस एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ करण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा दिवस असाच जातो. मग त्यासाठी ना मग मी आज मला वेळ होता म्हणून म्हटली चला 2-2 व्हिडिओ हे पटकन शूट करून ठेवूया. मग जेव्हा पण कटिंग करायचं असेल ना तर पटकन मी कटिंगसाठीच घेईन व्हिडिओ वगैरे काही एवढं लागणार नाही. 1-1 2-2 क्लिप्स ॲड केले ना तर होऊन जातं. मग आता इथे मी ते झाल्यानंतर ना मग ब्लाऊज पीस कट करायचे होते शिवण्यासाठी उद्याच्या तयारीसाठी, म्हणून मग मी हा पहिला मेहंदी कलरचा पीस घेतला. हा 4 टक्सचा आहे 38 साईजचा. त्याच्यासाठी मी इथे 5.25 शोल्डर घेतलेला आहे, आर्म होल घेतलेला आहे 6.25 आणि गळा रुंदी घेतली 2.25. तर आता पाठीमागचा गळा त्यांचा ना 9 होता आणि पुढचा गळा 7 होता. तर त्यासाठी मी इथे 2.25 गळा रुंदी घेतलेली आहे. खालची जी गळा रुंदी आहे ते कमी जास्त करू शकतो, त्यांना आवडीनुसार. मागचा गळा मोठा किंवा छोटा पाहिजे तसा हवा असेल तर. मग त्यानंतर ना एका साईजचे होते ना हे तिन्ही ब्लाऊज, म्हणून मी ते एकच माप ठेवून बाकीचे सगळे ब्लाऊज कट करून घेतले. आणि त्यानंतर बघा आता इथे परत ह्या साड्यांमधले सगळे ब्लाऊज पीस काढायचे होते, म्हणून मग मी हे फॉलसाठी मग हे साड्या रेडी करून ठेवत होते पीस काढून. मग त्याच्यानंतर ना आता मला फॉल आणि अस्तर हे सगळे मागवायचे होते, म्हणून मग हे सगळं काम करून घेतली. आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. मग म्हटली आता बस शिवणकामाचं काम आता इथेच बंद करूया आणि थोडं इकडे किचनकडे सुद्धा बघूया. म्हणून मी सगळ्यात पहिले ना कुकरला लावली आणि त्यानंतर म्हटली चला आज आता कपडे सुद्धा लावूया. उद्या सुट्टी असल्या कारणाने देवशनी एकादशी आहे, नंतर शाळेला पोरांच्या सुट्टी आहे. मग त्यांचे सुद्धा सगळे कपडे गोळा करून आणले आणि ते सुद्धा आता मशीनमध्ये लावायचे होते, कारण शनिवार आणि रविवारी छान असं 2 दिवसामध्ये कपडे सुकतील, जेणेकरून कपडे सुकेने झाले. आजकाल पाऊस सारखं रिमझिम चालूच आहे पुण्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट सांगायची होती, परवाचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याच्या खाली बरेच कमेंट होते. त्यामध्ये एक कमेंट अशी होती ताईंची की ती जे मी व्हिडिओ शूट करत होते ना तर जेव्हा तो ड्रेस घातला होता तर ते ड्रेस तू कुठे घेतलेली आहेस. तर मी ते घेतलेली नाही बरं का, तर मी ते स्वतः फॅब्रिक वगैरे आणून मी शिवलेले आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल ना तर मी खाली प्ले बटनमध्ये म्हणजे खाली त्रिकोणी बटन आहे तर तिथे क्लिक करा, तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. आणि त्यासोबतच ना साडी कन्वर्टेडमधले बरेच व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही पाहिले नसेल ना तर आपल्या चॅनल पेजवरती चेकआउट करा, ते सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. तर चला मग आता हे सगळे मी कपडे गोळा करून आणलेले होते स्टँडवरचे. आता हे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालते आणि त्यानंतर ना सोबतच अनुश्री तिकडे तिचा अभ्यास करत होती, आधी ती क्लासला गेलेली होती. तर चला मग असा होता आजचा दिवस. तर भेटूयात मग पुन्हा. बाय.